नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NCERT सीरीजमध्ये आपण पॉलिटीच्या NCERT कव्हर करत आहोत. इयत्ता 9वीच्या NCERTनं आपण सुरुवात केलेली आहे. आज आपण 9वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERT मधलं दुसरं प्रकरण जे आहे, व्हॉट इज डेमोक्रेसी, वाय डेमोक्रेसी या शीर्षकाचं जे काही दुसरं प्रकरण आहे, व्हॉट इज डेमोक्रेसी, लोकशाही म्हणजे काय किंवा लोकशाही काय असते आणि व्हाय डेमोक्रेसी आणि लोकशाही का हवी आहे, तर या शीर्षकाचं जे प्रकरण आहे त्याबाबत चर्चा करणार आहोत. सुभाष आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर आज दुपारीच मला वाटतं एक 7-8 पानांची जी नोट आहे या प्रकरणाची ती मी पाठवलेली आहे. तर ती नोट तुमच्या हातात असेल आणि माझ्याकडेही ती नोट आहे. त्याचबरोबर एक शॉर्ट नोटसुद्धा मी त्याची बनवली आहे. जसं मी कालच्या लेक्चरमध्ये म्हणालो की आपली स्वतःची अशी एक शॉर्ट नोट असायला हवी ज्याच्यावर आपण नजर फिरवली की आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलो, कोणते ठळक मुद्दे जे आहेत ते आपण जाणून घेतले, याची नोंद आपल्याकडे त्यानिमित्ताने होते. आणि ती नोंद जी आहे ती परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा जेव्हा आपल्याला डिलिव्हर करायचं आहे, जेव्हा आपल्याला पूर्वपरीक्षेला जायचं असेल, मुख्य परीक्षेला जायचं असेल, तेव्हा या शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या आपल्याला ठळक मुद्द्यांची रिव्हिजन करून देण्याकरता मदत करत असतात. स्वतः व्हॉट इज डेमोक्रेसी, वाय डेमोक्रेसी. कालच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की डेमोक्रेसी जी आहे इन द कंटेम्पररी वर्ल्ड, समकालीन जगामध्ये लोकशाही कशी निर्माण झाली, ती कोणत्या टप्प्यांमध्ये एक्सपांड झाली आणि मग नेमकं तिची एक डेफिनिशन जी आहे, एक कॉमन डेफिनिशन आपण काल तयार केली होती आणि त्या प्रकरणानं ती आपल्याला दिली होती. तर ती जी डेफिनेशन आहे काय, इथे पण ती दिली आहे बघा, सिम्पल डेफिनेशन म्हणून. डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच the rulers are elected by the people. Democracy is the form of government in which the rulers are elected by the people. या डेफिनेशन पर्यंत आपण आलेलो होतो आणि आता आज आपल्याला त्याच डेफिनेशनचा थोडासा विस्तार करायचा आहे. त्या डेफिनेशनमध्ये वापरलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचा कोणता अर्थ आयडियल डेमोक्रेसीमध्ये म्हणजे आदर्श लोकशाहीमध्ये आपल्याला पीपल, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, रूलर किंवा इलेक्शन या शब्दांचा काय अर्थ अभिप्रेत आहे याची थोडीशी चर्चा आपण आज करणार आहोत. थोडंसं हे जे सेकंड प्रकरण आहे, दुसरा चॅप्टर जो काही आहे, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी फिलॉसॉफिकल लेवलवरची चर्चा आहे. डेमोक्रेसी का हवी आहे, डेमोक्रेसीच्या बाजूची मतं कुठली आहेत, डेमोक्रेसीच्या विरोधातली मतं कुठली आहेत आणि मग डेमोक्रेसीमध्ये काय काय अपेक्षित असतं, रिअल डेमोक्रेसी म्हणजे काय, आयडियल डेमोक्रेसी म्हणजे काय, म्हणजे वास्तवामध्ये ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतो ती कशी असते, लोकशाहीचं आदर्श स्वरूप कसं असायला हवं, मग आदर्श स्वरूप गाठता येतं का, ते आदर्श स्वरूप एका दिवसात गाठता येतं की ते आदर्श स्वरूप गाठण्याकरता खूप मोठा काळ जावा लागतो, आदर्श लोकशाही जर तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी केवळ शासकानं प्रयत्न करणं गरजेचं असतं का की लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असतो. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा ज्याला माझ्या मते MPSC 2025चं जे काही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप आहे आणि UPSC तर आहेच आहे, उत्तरं लिहिण्याकरता फार चांगल्या प्रकारचं ॲनालिसिस या सेकंड चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. फॅक्ट म्हणून फारसं काही हाताला इथे लागणार नाही तुमच्या, की नवीन फॅक्ट काही मिळणार नाहीत. म्हणजे तथ्य म्हणून काही अशी व्यक्तींची नावं, सनावळी किंवा अशी काही ज्याला आपण म्हणतो की प्रिलिम्समध्ये काही पर्टिक्युलर फॅक्ट विचारण्यासाठी इथे काही फार आपल्याला मिळणार नाही. जसं कालच्या लेक्चरमध्ये होतं की न्यूझीलंडमध्ये कधी युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज झालं, ब्रिटनमध्ये कधी झालं, भारतामध्ये कधी झालं, अमेरिकेमध्ये कधी झालं, तर तिथे काही पर्टिक्युलर फॅक्ट्स आपल्याला 2-3 मिळत होत्या. इथं आपल्याला तसलं काही मिळत नाही, परंतु इथे जे ॲनालिसिस करून दिलेलं आहे आणि काल जे मी सांगितलं की NCERTमध्ये जे ॲनालिसिस केले ते आपल्याला गाईडलाईन देत असतं, उत्तर लिहिण्याची दिशा सांगत असतं. तर ती फार सुंदर रीतीने या प्रकरणामध्ये दिशा जी आहे ती मांडलेली आहे. काय प्रकारे विचार केला पाहिजे, डेमोक्रेसीचं समर्थन करताना कोणत्या मुद्द्यांद्वारे तिचं समर्थन केलं पाहिजे, डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये मग लष्करशाही असेल, डिक्टेटरशिप, हुकुमशाही असेल, ह्या ज्या शाया आहेत या का चुकीच्या आहेत, याच्यामध्ये कशा प्रकारचा अन्याय होतो, कोणत्या प्रकारचं दमन होतं, त्याच्यासाठी जी आर्ग्युमेंट्स आहेत ती कशी असली पाहिजेत. म्हणजे मुलाखत असेल, लेखी परीक्षा असेल, या सगळ्यांकरता आवश्यक ती शब्दकळा, आवश्यक तो सिंटॅक्स जो आहे हे या सेकंड चॅप्टरमधून आपल्याला मिळत असतं. साधारणतः या चॅप्टरमध्ये 5 मुद्द्यांच्या अंडर चर्चा केलेली आहे, 4 मुद्द्यांच्या अंडर चर्चा केली आहे. पहिलं व्हॉट इज डेमोक्रेसी या प्रश्नाचा उहापोह, या प्रश्नाचं ॲनालिसिस पहिल्या भागात केलं आहे. त्यानंतर 4 फीचर्स ऑफ डेमोक्रेसी,
लोकशाहीची 4 वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत. नंतर व्हाय डेमोक्रेसी, लोकशाही का आवश्यक आहे ते सांगताना मग लोकशाहीच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात काय प्रतिपादन केलं जातं ते मांडलं आहे, आणि लोकशाहीच्या समर्थनार्थ काय प्रतिपादन केलं जातं ते मांडलेलं आहे. आणि शेवटी ब्रॉडर मिनिंग ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा व्यापक अर्थ काय आहे, लोकशाहीचा व्यापक अर्थ काय आहे त्याची चर्चा जी आहे ती केलेली आहे. ओव्हरऑल खूप पसरट असं फिलिंग येतं ह्या चॅप्टरचं वाचन केल्यानंतर, की नेमकं आपण काय शिकलो ह्याच्यावरती थोडासा शांतपणे विचार करून ते क्लब करावं लागतं. त्यामुळे आपण 1 बाय 1 हे मुद्दे बघू आणि लेक्चरच्या शेवटी आपण काय शिकलो, जसं पूर्वी स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये असायचं आपण काय शिकलो याची एक समरी जी काही आहे, सारांश जो काही आहे तो आपण बघूया. आधी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की काय काय मुद्दे आहेत. व्हॉट इज डेमोक्रेसी, नोटमध्ये बघा की त्यांनी बेसिक तिथे मग विचारलं आहे की व्हाय डिफाईन डेमोक्रेसी. डेमोक्रेसी या शब्दाचा वापर वेगवेगळी सरकारं वेगवेगळ्या हेतूने करतात. लोकशाही, व्हॉट इज डेमोक्रेसी, डेमोक्रेसी म्हणजे नेमकं काय, ह्याची डेफिनेशन का करायची. आता जर आपण भारतात राहणारे आहोत, जर म्हणजे आहोतच, तर भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 पासून आपण लोकशाहीचा अनुभव घेतलेला आहे. आपण काय पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये किंवा इराकमध्ये राहत नाही आहोत. आपण एका सशक्त लोकशाही राष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि आपण एक चांगली लोकशाही अनुभवलेली आहे. त्यामुळं लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीची व्याख्या करताना अनेक गोष्टी भारतीय नागरिक म्हणून आपण गृहीत धरतो, कारण आपल्याला त्या आपसूक मिळालेल्या आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतो, म्हणजे जेव्हा तुम्ही हा चॅप्टर वाचत असाल तेव्हा तुमच्या लक्षात अरे हे तर किती सोपं आहे, हे किती साधं आहे, हे का डेमोक्रेसीची डेफिनेशन करतायत, कारण आपल्याला त्याच्या उलट अनुभव येत नाही. आपण कुठल्या तरी इस्लामिक स्टेटमध्ये राहत नाही आहोत, आपण कुठल्या तरी एखाद्या अनागोंदी केओटिक अशा राष्ट्रामध्ये राहत नाही आहोत की जिथे डेमोक्रेसी येते असं काहीतरी वरखाली येतं आहे, किंवा एखादा लष्करशाह तिथे येतो आहे, हुकुमशाह येतो आहे, असं आपल्याकडे घडलेलं नाही. सुदैवानं अजून तरी आपल्याकडे तसं घडलेलं नाही आहे. जे काही आहे कच्ची पक्की कशी का असेना, डेमोक्रेसी तिचा खडतर का असेना प्रवास आपल्याकडे करतेच आहे 75 वर्षांपासून. तर तो अनुभव आपल्याला नसल्यामुळे भारतीय नागरिक म्हणून किंवा भारतीय विद्यार्थी म्हणून आपल्याला कदाचित याच्यामध्ये फारसं काही महत्त्व वाटणार नाही की अरे हे कशासाठी डेफिनेशन देत आहेत, काय प्रकारे डेमोक्रेसीची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करायची काय गरज आहे. आम्हाला कळतं लोकांचं राज्य आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, किंवा आपण गेल्या वेळेच्या प्रकरणात पाहिलं की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. जे गव्हर्नमेंट अशा लोकांनी बनलेलं असेल जे लोकांनी निवडून दिलेले असतील, सामान्य जनतेने निवडून दिलेले असतील. इतकं सोपं आहे. आणि मग काय की आम्हाला आमचे पॉलिटिकल राईट्स हवेत, सरकारने लोकांच्यासाठी निर्णय घ्यावेत, संविधानाला बांधील राहून काम करावं, इत्यादी इत्यादी, हे आपल्याला कळतं. पण याचं जे एन्कोडिंग आहे, याला विशिष्ट शब्दरचना जी काही आहे ती देणं, त्याच्यासाठी उचित त्या पॉलिटिकल सायन्समधले शब्द वापरणं आणि ते शब्द साधारणतः ते शब्द आपल्याला प्राप्त होणं, याच्यातून आपले निबंध किंवा मेन्सचे जे आन्सर रायटिंग आहे ते सुधारणं, याच्यासाठी आपल्याला हा चॅप्टर जो आहे तो मदत करतो. व्हॉट इज डेमोक्रेसी, व्हाय डिफाईन डेमोक्रेसी. डेमोक्रेसी या शब्दाचा वापर वेगवेगळी सरकारं वेगवेगळ्या हेतूने करतात. अनेकदा भारतात सुद्धा असं होतं की तुमचं केंद्र शासन असेल किंवा घटक राज्यांमधली राज्य शासन असतात किंवा ब्युरोक्रेसी असते, नोकरशाही असते, ह्यांच्याकडून कधी कधी जनतेवर काही प्रकारच्या धोरणांमधनं अन्याय होत असतो. आणि हे केवळ भारतातच नाही, जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं होत असतं. पण तरीही डेमोक्रेसी या शब्दाचा किंवा या टर्मचा मुखवटा धारण करून आपली जी काही वाईट कृत्य आहेत ती लपवण्याकडं अनेक सरकारांचा कल असतो की नाही आमच्याकडे बहुमत आहे, नाही आम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे, आम्ही लोकशाहीच्याच मार्गानं हे सगळं करत असतो. अनेक सरकारं, अनेकदा काही हुकुमशहा सुद्धा जगभरामधले त्यांच्या कृष्णकृत्यांच्या समर्थनार्थ लोकशाही या शब्दाचा आधार घेत असतात की हे डेमोक्रेसी आहे, ही डेमोक्रेटिकच आहेत, आणि त्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच डेमोक्रेसी म्हणजे नेमकं काय, काय प्रकारची परिस्थिती असली, काय प्रकारचं सिच्युएशन तिथे असलं म्हणजे त्याला डेमोक्रेटिक सिच्युएशन असं म्हणता येतं किंवा डेमोक्रेटिक पॉलिटी असं म्हणता येतं, हे आधी डिफाईन केलं पाहिजे. म्हणजे मग कोणीही उठसूट येऊन उद्या क्लेम करणार नाही की अरे ही तर डेमोक्रेसीच आहे. जर नागरिकांना हे कळलं, विद्यार्थ्यांना हे कळलं की डेमोक्रेसीची ही व्याख्या आहे,
डेमोक्रेसी म्हणजे हे या 4 गोष्टी, या 5 गोष्टी किमान असल्याशिवाय डेमोक्रेसी आहे असं म्हणता येत नाही. तर मात्र मग उद्या कोणी येऊन डेमोक्रेसीच्या नावावरती भलती सलती राजवट तुम्हाला देणार नाही किंवा तुमच्यावरती ते अन्याय करू शकणार नाही. हा या चॅप्टरचा हेतू आणि ही डेफिनिशन देण्यामागे किंवा शिकण्यामध्ये हा हेतू त्याच्यामध्ये आहे. मग काय आहे? अब्राहम लिंकनची एक व्याख्या आहे. अब्राहम लिंकन आपल्याला माहिती आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांची हत्या झाली होती वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांच्या काळात अमेरिकेमध्ये यादवी युद्ध, सिव्हिल वॉर झालं, मग ते कसं थांबवलं, हा वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण पुढे कधीतरी मी लेक्चर घेईल तेव्हा बघू. तर त्या अब्राहम लिंकन यांचं एक फेमस काय आपण म्हणूया वक्तव्य आहे, जीच लोकशाहीची व्याख्या म्हणून जगभरामध्ये ते फेमस झाले. अगदी तुम्ही मराठी माध्यमात शिकला असाल किंवा इंग्रजी माध्यमात शिकला असाल महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डामध्ये, तर तिथे सुद्धा नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये हीच व्याख्या होती की लोकांची आहे, लोकांसाठी आहे वगैरे वगैरे, है ना. बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. डेमोक्रेसी इज रूल ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. म्हणजे लोकांचे, त्याच्यानंतर लोकांसाठी आणि लोकांकडून चालवले गेलेले शासन किंवा राजवट म्हणजे लोकशाही होय. ही एक फेमस व्याख्या आहे, लोकप्रिय व्याख्या आहे. मग आता एखादी व्याख्या लोकप्रिय असेल किंवा एखादी गोष्ट लोकप्रिय असेल म्हणजेच ती अंतिम असते का? तर अजिबात नाही. फेमस असणं म्हणजे आजच्या काळात तर ते खूप आहे, व्हायरल असणं, खूप व्ह्यूज असणं, खूप तुम्हाला सबस्क्रायबर असणं म्हणजेच तुमच्याकडे कंटेंट क्वालिटी असतो का? तर नाही. त्याचे वेगवेगळे गिमिक आहेत, लोकप्रिय असण्याचे वेगवेगळे गिमिक असतात. तसं ही व्याख्या चटकदार आहे ना, अशी म्हणायला की ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांचे वगैरे, अशा प्रकारे तिच्यामध्ये एक शाब्दिक करामत आहे. त्यामुळं ती इंटरेस्टिंग वाटते, परंतु ती तेवढी मग पुरेशी आहे का? तर नाही. डेमोक्रेसी इज अ रूल ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, ही अब्राहम लिंकन यांच्या भाषणाचा तो भाग आहे, त्यांच्या वक्तव्याचा तो भाग आहे, म्हणजे ती अंतिम व्याख्या नाही. ही एक फेमस व्याख्या आहे. पुढचा मुद्दा आणखी काय आहे? बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा, NCERT वाचा, विशेषतः सायन्सची वगैरे जी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये शब्दांचं ओरिजिन दिलेलं असतं. मग हा शब्द ग्रीक भाषेतला आहे, हा शब्द मूळचा लॅटिन भाषेतला आहे, हा शब्द मूळचा फ्रेंच भाषेतला आहे वगैरे वगैरे. मग आता तसंच डेमोक्रॅटिया ग्रीक शब्द आहे डेमोक्रॅटिया, आणि मग डेमॉस म्हणजे पीपल, क्रॅटिया म्हणजे रूल. तुमच्या हातात नोट्स आहे म्हणून मी पळ्यावर ते लिहित नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की माझे लेक्चर्स ऐकताना टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या नोट्स ज्या आहेत त्याच्या प्रिंटआउट काढून किंवा ते समोर दुसऱ्या डिव्हाइसवर ठेवूनच लेक्चर ऐका, म्हणजे काय चाललं आहे, मी कुठल्या मार्गानं चाललो आहे ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे डेमॉस म्हणजे लोक आणि क्रॅटिया म्हणजे रूल ऑफ द पीपल, हा अर्थ झाला. म्हणजे ओरिजिन आपल्याला कळलं किंवा एक पॉप्युलर, अब्राहम लिंकन यांची एक पॉप्युलर फेमस अशी डेफिनेशन कळली म्हणजे आपल्याला लोकशाही कळली असं होतं का? तर याच्यावरून काहीच अंदाज येत नाही. म्हणून आपल्याला लोकशाहीची थोडीशी अजून व्यापक व्याख्या करण्याची गरज आहे, आणि ती व्याख्या करण्याच्या प्रयत्नातनं ज्या प्रकारची आर्ग्युमेंट्स या चॅप्टरमध्ये दिली जातात त्यातनं आपलं अंडरस्टँडिंग वाढत जातं आणि त्यातनं आपलं रायटिंग टेक्निक जे आहे ते सुधारत जातं. मग आता काय तिथं म्हटलंय? सिंपल डेफिनिशन जी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिली तिथे लिहिली आहे बघा. डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. डेमोक्रेसी इज फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. डेमोक्रेसी इज फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, शासनाचा असा प्रकार ज्याच्यामध्ये काय आहे? इन विच द रूलर्स आर इलेक्टेड, जे तुमचे शासक आहेत, द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. हे 4 शब्द त्याच्यामध्ये येतात. डेमोक्रेसी इज फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, शासनाचा असा प्रकार किंवा शासनाचं अशी चौकट ज्याच्यामध्ये तुमचे जे रूलर्स आहेत, जे शासक आहेत, शासनामध्ये सहभागी असणारे जे लोक आहेत, दे आर इलेक्टेड, ते निवडून आणले जातात. कुणाकडून? बाय द पीपल, जनतेकडून ते निवडून आणले जातात. त्यांना आपण काय त्याला त्या व्यवस्थेला काय म्हटलं आहे? डेमोक्रेसी. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मग ही सिंपल डेफिनेशन झाली, मग आता त्याच्या पुढे आपल्याला तर ती एक्सपांड करायची आहे, आपल्याला तिचा व्यापक अर्थ समजावून घ्यायचा. मग काय केलं? याच डेफिनेशनमध्ये दिलेले 4 शब्द जे आहेत ना ते त्यांनी घेतलेत, आणि मग ह्या 4 शब्दांच्या आतमध्ये काय दडले, त्याच्यामध्ये कुठे गफलत होऊ शकते, कोण तुम्हाला त्या शब्दांच्या
मागे जाऊन फसवू शकतं आणि डेमोक्रेसीचा खोटा एक आराखडा देऊन त्याला डेमोक्रेसी असं म्हणू शकतं. त्याकरता त्यांनी हे प्रश्न इथे निर्माण केले आहेत की मग हे रूलर्स, हू आर दीज रूलर्स. मग रूलर्स म्हणजे नेमकं कोण, कोणाला म्हणायचं रूलर्स. त्यानंतर विच काइंड ऑफ इलेक्शन, इलेक्शनचा कोणता प्रकार तिकडे आहे, विच काइंड ऑफ इलेक्शन, हे इलेक्शन कसं घेतलं जातं. त्यानंतर हू आर दीज पीपल, कोणत्या लोकांकडून तुम्हाला निवडून दिलं जातं. आणि विच काइंड ऑफ गव्हर्नमेंट, कोणत्या प्रकारचं शासन तुम्ही निर्माण करता. जरी तुम्ही म्हटलेलं असलं की असे शासक जे लोकांनी निवडून दिलेल्या पद्धतीने तिथं येतील आणि अशा प्रकारे बनवलेलं जे शासन असेल त्याला लोकशाही म्हणायचं, पण मग त्या शासनाचा नेमका प्रकार काय आहे, ते जे शासक आहेत ते नेमकं कोण आहेत, ते इलेक्शन जे त्यांचं झालेलं आहे, निवडून येण्याची जी पद्धत आहे ती कुठल्या प्रकारची आहे, आणि पीपल, कोणत्या जनतेनं, तिथे उपस्थित असलेल्या कोणत्या जनतेनं त्यांना निवडून दिलं आहे आणि कोणी दिलेलं नाही आहे. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करताना त्यांना काय मिळतात, 4 फीचर्स, 4 वैशिष्ट्य त्यांना डेमोक्रेसीची मिळतात. आणि ती वैशिष्ट्य म्हणजेच डेमोक्रेसीच्या आपल्या सुरुवातीच्या ज्या व्याख्येला आहे थोडंसं एक्सपांड करणं होय. आपण 1 बाय 1 त्याची चर्चा करूया. फीचर्स ऑफ डेमोक्रेसी तिथे दिलं बघा, दुसरा मुद्दा जो आहे. मग काय काय आहे ते प्रश्न तिथे मी लिहिलेत. हू आर दीज रूलर्स, हू आर दीज पीपल, व्हॉट काइंड ऑफ इलेक्शन अँड व्हॉट काइंड ऑफ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. या 4 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास म्हणजे हे प्रकरण आहे. मग पहिला काय आहे, हू आर दीज रूलर्स. पहिला जो टायटल येतं, मेजर डिसिजन्स बाय इलेक्टेड लीडर्स. कोण आहेत हे रूलर, कोण असतं रूलर, म्हणजे तुम्ही निवडून दिलेल्या व्यक्ती ह्या तुमच्या शासक आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. पण मग खरंच तुम्ही निवडून दिलेल्या व्यक्तींकडेच खरी राजवट असते का. जसं भारताच्या संदर्भात जर आपण म्हटलं तर आपण कोणाला निवडून देतो, आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहोत, आपण प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारलेली आहे. कारण काय आहे, आपली लोकसंख्या खूप आहे, सगळे जाऊन लोकशाही जरी असली तरी सगळे जाऊन तिथे काय आहे राजवट करू शकणार नाही. म्हणून काही विशिष्ट लोकसंख्या काय करते, त्यांच्यातल्या एका व्यक्तीची निवड लोकसभेवर करून देते किंवा विधानसभेवर आपण करून देतो. आमदार असतात, खासदार असतात आणि त्यांच्यातल्या बहुमताचं सरकार बनतं, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण निवडून दिलेल्या व्यक्तींनीच आपल्यावर राज्य करावं, त्यांनाच डिसिजन मेकिंगचा फायनल ऑथॉरिटी जी आहे, अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जे आहेत ते त्यांनाच असले पाहिजेत जे निवडून येतात. सरकार कोणाचं बनवायचं वगैरे वगैरे हा सगळा भाग आहे. मग एक उदाहरण त्यांनी त्याच्यासाठी दिलं, पाकिस्तानचं. आपण कालही पाहिलं होतं की परवेज मुशर्रफ यांनी 1999 साली मिलिटरीचं बंड, मिलिटरी कू तिथे केलं आणि त्याच्यानुसार 2002 साली ते प्रेसिडेंट म्हणून त्यांनी स्वतःला घोषित केलं. आधी त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून स्वतःला घोषित केलं होतं. नंतर त्यांनी पाकिस्तानच्या घटनेमध्ये सुधारणा केल्या, मनमानी तरतुदी ज्या आहेत त्याच्यामध्ये केल्या आणि मग पुढे त्यांनी अशी तरतूद केली की पाकिस्तानच्या ज्या प्रांतिक कायदेमंडळ आहेत किंवा केंद्रीय कायदेमंडळ आहे, इथे जरी जनतेतून निवडून आलेले लोक असले, तिथले जे लेजिस्लेचर्स आहेत, तरी अंतिमतः त्यांच्यावरती जो वचक आहे, अंतिम निर्णय घेण्याची जी ऑथॉरिटी आहे ती जनरल परवेज मुशर्रफ यांना राहील किंवा लष्करातल्या काही अधिकाऱ्यांना राहील. म्हणजेच काय, एक डेमोक्रेसीचा फार्स, एक डेमोक्रेसीचं मॉकरी ज्याला आपण म्हणतो, चेष्टा जी आहे, लोकशाहीची चेष्टा तिथं करण्यात आली की काय आहे, लोकांना दाखवण्यासाठी किंवा जगाला दाखवण्यासाठी निवडणुका घ्यायच्या, लोकांनी ज्या लोकांना निवडून दिलेलं आहे नेत्यांना प्रतिनिधी गृहामध्ये, त्यांना काही अधिकार द्यायचे, परंतु अंतिम अधिकार हा लष्करशहानी स्वतःकडे ठेवायचा. म्हणजेच काय, आपली जी व्याख्या होती की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. हू आर दीज रूलर्स. मग इथे पाकिस्तानच्या केसमध्ये काय झालं, लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांकडे तर सर्वाधिकार नाही आहेत, अंतिम अधिकार तर लष्करशहा किंवा हुकुमशहा मुशर्रफ यांच्याकडेच आहेत. मग इथे डेमोक्रेसीची आपण जर सरळ सरळ व्याख्या जोडून पाहिली की अरे हां, की हे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. हा, इथे रूलर्स तर दिसत आहेत आणि इलेक्टेड बाय द पीपल आहेतच. मग ही खरी लोकशाही आहे का, तर नाही. म्हणजेच काय, इथले रूलर्स हे जनतेनं निवडून दिलेले असले तरी देखील त्यांच्याकडे डिसिजन मेकिंगची ऑथॉरिटी नाही, निर्णय क्षमता नाही, निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार नाही. म्हणजेच काय, आपल्याला जो पहिला प्रश्न इथं क्लिअर करायचा आणि डेमोक्रेसीचं जे पहिलं वैशिष्ट्य मिळतंय की हे जे रूलर्स आहेत
लोकांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्याकडे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असावा. मेजर डिसिजन्स बाय इलेक्टेड लीडर्स म्हणजेच काय, फर्स्ट फीचर तिथे दिसतंय बघा, इन अ डेमोक्रेसी द फायनल डिसिजन मेकिंग पॉवर मस्ट रेस्ट विथ द इलेक्टेड बाय द पीपल, विथ दोज इलेक्टेड बाय द पीपल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. पण रूलर्स म्हणजे कोण, हे असे लोक जे जनतेतनं निवडून दिलेले असले तर पाहिजेच, परंतु त्यांच्याचकडे निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार असला पाहिजे. त्यांच्यावरती कुठला एखादा हुकुमशहा, लष्करशहा असा काही नको. हे जे रूलर्स आहेत, मेकिंग काय आहे, डिसिजन फायनल डिसिजन मेकिंग पॉवर मस्ट रेस्ट विथ दोज इलेक्टेड बाय द पीपल. मी जाणीवपूर्वक NCERTचे शब्द वाचतो आहे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. मराठीतून पेपर लिहिणाऱ्यांसुद्धा आणि इंग्रजीमधून लिहिणाऱ्यांसुद्धा सिंटॅक्स जो आहे, शब्दांचं जे फ्रेमिंग आहे ते त्यातनं लक्षात येतं. आता दुसरा मुद्दा येतो, इलेक्शन है ना. पुन्हा मी ती डेफिनेशन रिपीट करतो की डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. इलेक्टेड बाय द पीपल, इलेक्टेड बाय द पीपल म्हणजे इथे काय आलं, इलेक्शन आलं. व्हॉट काइंड ऑफ इलेक्शन, इलेक्टेड बाय द पीपल. मग आता हे जे इलेक्शन आहे हे आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये आपण नेहमी ऐकतो काय, फ्री अँड फेअर, निर्भय वातावरणात, फ्री मुक्त वातावरणात, फेअर निपक्षपाती है ना, कुठल्याही बाजूकडे न झुकलेलं, फ्री अँड फेअर इलेक्शन्स असायला पाहिजे. मग आता एक केस त्यांनी इथे दिली आहे हे प्रूव्ह करण्याकरता. चीनमधली केस आहे, दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात, साधारणतः 3000 सदस्य आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस जे चायनाची संसद मांडली जाते तिथे, तर तिथं काय होतं, केवळ चीनी कम्युनिस्ट पार्टी जी आहे एकच मोठी पार्टी आणि विविध प्रांतांमध्ये असणाऱ्या, तिच्या अलायन्समध्ये असणाऱ्या, तिच्यासोबत आघाडी केलेल्या ज्या काही छोटे मोठे काही पक्ष आहे यांनाच निवडणुकांमध्ये भाग घेण्याची काय आहे, परवानगी आहे. आणि कायम या चीनी कम्युनिस्ट पार्टीकडूनच, या पार्टीकडूनच तिथलं सरकार बनतं. म्हणजे तिथे इलेक्शन तर घेतले जातात, परंतु ते इलेक्शन घेताना एकाच पक्षाला बहुमत मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. एकाच पक्षाला आणि त्याच्या सहयोगी पक्षांनाच निवडणुकीत उतरता येतं याची व्यवस्था केलेली आहे. मग जर जनतेसमोर दुसरे पर्यायच दिसत नाही आहेत आणि जनतेला विशिष्ट पक्षालाच मतदान करण्याचं जर बंधन असेल तर याचा अर्थ ते इलेक्शन जे आहे ते फारसं आहे, ते खोटं आहे. म्हणजेच ती डेमोक्रेसी आहे का, तर नाही. म्हणजेच पुन्हा आपण आपल्या डेफिनेशनकडे जाऊया की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. रूलर्सचा तर आपण विषय आता वेगळा केला की रूलर्स म्हणजे कोण, तर ज्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे. इलेक्टेड, मग आता हे खरं इलेक्शन आहे का, दर 5 वर्षांनी होतच आहे निवडणुका, पण तिथे ते इलेक्शनच खरं होत नाही आहे, केवळ देखावा केला जातं. म्हणजे हे इलेक्शनसुद्धा कसं पाहिजे, तर ते फ्री अँड फेअर इलेक्ट्रल कॉम्पिटिशन. म्हणजे डेमोक्रेसीचं आपल्याला दुसरं वैशिष्ट्य जे काही मिळालं, म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आपण रूलर्सच्या बाबतीत वाचलं, दुसरं वैशिष्ट्य सेकंड फीचर, अ डेमोक्रेसी मस्ट बी बेस्ड ऑन फ्री अँड फेअर इलेक्शन वेअर दोज करंटली इन पॉवर हॅव अ फेअर चान्स ऑफ लुझिंग. डेमोक्रेसी मस्ट बी बेस्ड ऑन फ्री अँड फेअर इलेक्शन. लोकशाही जी काही आहे ती मुक्त आणि निपक्षपाती निवडणुकांवर आधारित असली पाहिजे. वेअर दोज करंटली इन पॉवर, जिथे जे लोक सत्तेत आहेत, हॅव अ फेअर चान्स ऑफ लुझिंग, त्यांना त्यांचा पराभूत होण्याचा सुद्धा तिथे काय असली पाहिजे, एक प्रकारची शक्यता असली पाहिजे. कारण याचा अर्थ बळाचा वापर करून ते पुन्हा पुन्हा सत्तेत येता कामा नयेत. म्हणजे साधारणतः जर आपण पाहिलं, आत्ता जे आहे NDAचं सरकार आलं आणि याच्यामध्ये काय आहे की 2019ला BJP या पक्षाचं जेवढे नंबर ऑफ सीट्स होते खासदारांचे, त्या सीट्समध्ये काय झालं, कपात झाली आणि त्याच्यामुळे NDA जे काही आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सची जी काही आघाडी आहे ती खाली आली. म्हणजे याचा अर्थ काय, भारतामध्ये लोकशाही आहे या का, कारण इथे एक थोडीशी संधी निर्माण झाली होती की जो काही सत्तेत असणारा पक्ष आहे त्याला लूज करण्याचे, तर पराभूत होण्याकडे थोडासा कल त्यांचा गेला. म्हणजेच काय, भारतामध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन झाले याचा तो एक पुरावा आहे.
लक्षात येतं. आणि तसंच उदाहरण मी इथे मेक्सिकोचं दिले. 1930ला स्वातंत्र्य त्यांना मिळालं, परंतु 1930 ते 2000पर्यंत PRI हा एकच पक्ष विजयी. दर 6 वर्षांनी प्रेसिडेंट पदासाठी निवडणूक तिथे व्हायची, पण एकच पक्ष निवडून येतो. म्हणजे इलेक्शन तिकडे फेअर नव्हत्या. मी कालही सांगितलंय, आजही सांगतो, इथे जी तथ्य आहे, इथे जी देशांची उदाहरणं दिली आहेत ती केस स्टडी म्हणून दिली आहेत. ती काही कुठल्या तुमच्या प्रिलिम्समध्ये वगैरे विचारलं जाणार नाही की हां सांगा की बाबा कुठला पक्ष आहे, विच ऑफ द फॉलोइंग पार्टी जे काही आहे ही कन्सिस्टंटली मेक्सिकोमध्ये जिंकती आहे, असं काही. मग PRI देणार, मग चायनीज काँग्रेस देणार, असं काहीही तिथे होणार नाही. आपल्याला फक्त कन्सेप्टसाठी ह्या NCERT ज्या आहेत त्या शिकायच्या आहेत. आणि ज्या NCERTमध्ये काही डेटा आहे, महत्त्वाचा भाग आहे प्रिलिम्सच्या दृष्टीने किंवा मेन्सच्या दृष्टीने, जी फॅक्ट्स महत्त्वाची आहेत ती वेळोवेळी मी अधोरेखित करून तुम्हाला सांगणार आहे. जसं काल मी युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या अधिकाराच्या चार्टच्या संदर्भात सांगितलं की ते प्रिलिम्सला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लक्षात येते. सो हे सेकंड फीचर आपण बघितलं, इलेक्शन हे कसं असलं पाहिजे, फेअर आणि फ्री असलं पाहिजे. तिसरं, हू आर दीज पीपल, महत्त्वाचा मुद्दा. कोणते लोक आहेत ज्यांच्याकडून निवडून दिलं जातं. डेमोक्रेसी, आपण पुन्हा डेफिनेशनकडे जाऊ. बघा मी किती वेळा ही डेफिनेशन रिपीट करतोय, डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. मग रूलर्सचा प्रश्न आपण मिटवला, इलेक्टेड कसं इलेक्शन हवं तो प्रश्न मिटवला, जे आहे बाय द पीपल. मग हे लोक कोण आहेत. आता एवढ्या वेळेला मी ही डेफिनेशन इथे म्हटलो आणि जेवढ्या वेळा तुम्ही जर ती मन लावून ऐकली असेल तर एव्हाना ती तुमच्या पाठ झाली असेल. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला डिलिव्हर करायचं जायचं असेल किंवा तुम्ही लिहिताना ती लिहिताना पुन्हा ती आठवण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्हाला इझिली ती आठवेल. रिपिटिशन्स आणि रिव्हिजनमध्ये सक्सेस आहे. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत खूप पुस्तकं वाचली आणि मग खूप ज्ञान आलं, खूप त्या ज्ञानाचं असं काहीतरी जाळं तयार झालं, मग तुम्ही पास व्हाल असं नाही. कमीत कमी मटेरियल अधिकाधिक वेळा रिवाईज करणं, त्या कमीत कमी डेटाला अधिकाधिक वेळा त्याच्यावरती चिंतन करणं, अधिकाधिक वेळ त्याच्यावर मनन करणं, त्याच्यावरती स्वतःची मतं बनवणं, NCERTतल्या बारीक सारीक मुद्द्यांचं पुन्हा पुन्हा वाचन करत राहणं आणि त्या शब्दांवरती घोळवून विचार करणं आणि मग स्वतःची मतं मांडणं, याच्यात UPSC आणि MPSCचा सक्सेस दडलेला आहे. ही जी लेक्चर आहेत अशी वेगळी तुम्हाला कुठल्याही अशी मोटिवेशनल लेक्चरची गरज नाही आहे. अभ्यास कसा करावा याचा वेगळा व्हिडिओ बघण्यापेक्षा तो करून पाहिला, खूप वेळा रिवाईज करून पाहिलं की ज्याला त्याला कळत असतं अभ्यास कसा करावा. सो ही डेफिनेशन पुन्हा मी म्हणतो, डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. रूलर्सचा प्रश्न मिटला, इलेक्शनचा प्रश्न मिटला, बाय द पीपल. कुठल्या लोकांकडून हे जर निवडून दिले पाहिजे तर आपण कालच पाहिलं, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार. तिथे जे लोक आहेत त्या सगळ्यांना 1 पर्सन 1 वोट अशा प्रकारचा अधिकार जर तिथे असेल तरच त्या व्याख्येला काहीतरी अर्थ आहे आणि तरच त्याच्यातनं जे शासन फॉर्म होणार आहे त्या शासनाला आपल्याला डेमोक्रेटिक शासन, डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणता येईल. नाहीतर मग आपण काल काही उदाहरणं बघितली. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार नव्हता, अनेक राष्ट्रांमध्ये तो महिलांना नव्हता, ब्रिटनमध्ये तो उशिरा मिळाला वगैरे, न्यूझीलंडमध्ये तो पहिल्यांदाच मिळाला. तशी काही इथं उदाहरणं दिली आहेत की सौदी अरेबिया, महिलांना मतदानाचा अधिकार नाही, किंवा इस्टोनिया. आता इस्टोनिया वेगळा थोडासा देशाचं नाव आलं, मी तिथे मॅप ॲड केला आहे बघा, जर तुम्हाला इथे दिसत असेल मी झूम करतो. इस्टोनियाच्या वरती मग कुठे फिनलंड आहे, खाली काय बेलारूस आहे, पोलंड आहे. काल आपण पोलंडचा मॅप बघितला, इकडे युक्रेन आहे, युक्रेनचं युद्ध आणि ते सगळं आत्ता जे रिसेंटली चर्चेत आहे. हा मॅप जेव्हा अशा राष्ट्रांचा उल्लेख येतो, मॅपमुळे काय होतं ना, तुमच्या उत्तराला धार येते. इथे मॅप देताना काय उगीच मला अशी म्हणजे हाऊस आली म्हणून टाकला मॅप असं नाही आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या स्थळाविषयी बोलतो, एखाद्या लोकेशनविषयी बोलतो आणि त्याचा मॅप जर आपण पटकन तिथे ड्रॉ केला, म्हणजे फार काय त्याच्यामध्ये डिटेलिंग केलं नाही, पण केवळ उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट दिशा दाखवून एक कंपॅरेटिव्ह जरी मॅप काढून दाखवला तरीही एक्झामिनरच्या किंवा उत्तर चेक करणाऱ्याला ते व्हिजन त्याचं जे काही आहे ते चांगलं वाटतं, ते व्हिज्युअल जे काही आहे चांगलं वाटतं आणि ते समजायला मदत होते. ते आकर्षक तर वाटतंच, परंतु ते समजायला मदत होते. जसं आपण लहान मुलांना आधी चित्र दाखवतो आणि मग त्यांना भाषा शिकवतो, तसंच आहे. चित्र आणि अशा प्रकारच्या डायग्राम्समुळं आपल्याला विषय आशय समजायला मदत होते. जसं मी आता इथे म्हटलं इस्टोनिया, तर इस्टोनिया लगेच काढून दाखवला, कुठे आहे ते
बघितलं मग अरे कालचीच काहीतरी चर्चा होती, मग काल आपण ईस्टर्न युरोपविषयी बोललो होतो, USSRच्या तिथल्या प्रभावाविषयी बोललो होतो. तर इस्टोनियामध्ये काय आहे, रशियन अल्पसंख्याक जे आहे त्यांना मतदानाचा अधिकार मिळणे अवघड, म्हणजे सगळ्यांना वोटिंगचे राईट्स या काही राष्ट्रांमध्ये नाही आहेत. फिजी, आता फिजी पण इथे दाखवलं आहे बघा, फिजी लाल अक्षरामध्ये जगाचा मुद्दाम नकाशा घेतला आहे आणि ती फिजी बेटं कुठे आहेत तर ते त्याचं लोकेशन दिलं आहे. इंडिजिनियस फिजींची वोटिंग व्हॅल्यू भारतीय फिजी म्हणजे भारतातनं तिकडे गेलेल्या फिजींपेक्षा अधिक आहे. म्हणजे 1 पर्सन 1 वोट, एका माणसाच्या मताची किंमत ही दुसऱ्यांपेक्षा कमी असणं. मग याचा अर्थसुद्धा काय आहे की ती जी डेमोक्रेसी आहे तिथे जे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बनलेलं आहे ते काही खऱ्या अर्थानं लोकशाही नाही. म्हणजेच काय, पॉलिटिकल इक्वॅलिटी तिकडे नाही, राजकीय समानता तिथे नाही. थर्ड फीचर कशासंबंधी येतं ते पीपल संबंधी येतं. इन अ डेमोक्रेसी ईच ॲडल्ट सिटीजन मस्ट हॅव 1 वोट अँड ईच वोट मस्ट हॅव 1 व्हॅल्यू. एक माणूस आहे, मला एक मत आहे आणि माझ्या एक मी बटन दाबल्यानंतर एकच आकडा तिकडे पडणार आहे. नाहीतर असं व्हायला नको की दुसऱ्याने एकदा बटन दाबल्यानंतर त्याच्या नावावर 4 मतं असतील आणि मी एकदा दाबल्यानंतर माझ्या नावावर एकच मत असेल, असं होता कामा नाही. म्हणजे इथले हू आर दीज पीपल, तर ज्यांना सर्वांना समान पद्धतीने मतांचा अधिकार आहे. आणि त्या डेफिनिशनमधलं शेवटची टर्म जी पहिल्यांदाच येते वाक्यरचनेमध्ये, डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. मग ठीक आहे, आपण जर समजा असं म्हटलं की हां इलेक्शन प्रॉपर झालं, त्यानंतर आता तिकडे लोकांनी पण सगळ्यांनी मतदान केलं, त्यानंतर आणखी काय आहे, रूलर्सला पण ऑथॉरिटी सगळी व्यवस्थित मिळते आहे. मग आता फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, मग हे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं असावं म्हणजे जेणेकरून त्या लोकशाहीला लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाही मानता येईल. म्हणजेच काय, निवडणूक पूर्व जी परिस्थिती आहे आणि निवडणुकीनंतरची जी परिस्थिती आहे ह्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. केवळ इलेक्शन महत्त्वाचं आहे का, नाही. तुम्ही निवडून दिलं, मेजॉरिटी पार्टीचं सरकार आलं आणि आता त्यांनी सरकार बनवलं, मग हे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं असायला पाहिजे, तर तिथे असणाऱ्या जे काही म्हटलं आहे बघा, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आणि रिस्पेक्ट फॉर राईट्स, तुमच्या हक्कांची पायमल्ली करणारं ते असायला नको. कायद्याचं राज्य तिथे असावं, म्हणजे तिथे जर एखादी घटना असेल, संविधान लिहिलेलं असेल, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे, लिखित संविधानाच्या आधारे किंवा तिथे जे नियम केलेले आहेत त्या राष्ट्रापुरता, मग ते मौखिक संविधान असू शकतं, लिखित संविधान असू शकतं, त्या प्रकारच्या नियमांना अनुसरणारं शासन ते असायला हवं. मनमानी पद्धतीचं शासन ते असता कामा नये. लोकांच्या हक्कांची पायमल्ली करणारं ते असू नये. नाहीतर मग इलेक्शन कदाचित फेअर झालेलं असू शकतं, सगळ्या लोकांनी मतदान केलेलं असू शकतं, रूलर्सना अधिकार असू शकतो, पण ते रूलर्सच जर सत्तेत जाऊन, ज्याला आपण म्हणतो सत्तांध झाले आणि त्यांनी जर काय आहे एका प्रकारे लोकांवरती अन्याय करायला सुरू केला, कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट ते गेले, तर मग त्या डेमोक्रेसीला अर्थ आहे का, नाही. म्हणजेच फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटसुद्धा कायद्याचे राज्य या संकल्पनेला अनुसरणारं असलं पाहिजे. त्याच्यासाठी तिथे झिम्बाब्वे या राष्ट्राचं उदाहरण दिले. पुन्हा झिम्बाब्वे बघा, आफ्रिका जो काही खंड आहे, सदर्न आफ्रिका, तिथे झिम्बाब्वे राष्ट्र आहे, त्याच्यावरती जांबिया आहे, खाली साऊथ आफ्रिका आहे वगैरे वगैरे. तर ते सुद्धा मॅपमध्ये लोकेट करून दिलं. ते तिथे रॉबर्ट मुगाबे, तुम्ही पेपरला कदाचित वाचलं असेल हे नाव, तर झिम्बाब्वेचे ते राष्ट्राध्यक्ष जे होते 1980मध्ये गोऱ्या लोकांपासून ते स्वतंत्र झालं आणि तेव्हापासनं जे जानू PF या पक्षाचंच तिथे सरकार कायम आलेलं आहे. आणि या रॉबर्ट मुगाबे यांनी अत्याचार केले, विरोधकांचं दमन केलं, इलेक्शन्स होऊ दिल्या नाहीत, वृत्तपत्रांचं दमन केलं. अधिकार आहेत परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तरदायित्व घेतलं नाही, अकाउंटेबिलिटी घेतलं नाही. रेग्युलर इलेक्शन घडवून आणले पण त्या इलेक्शन्सला काही अर्थच नव्हता. म्हणजेच काय की त्यांनी जे सरकार बनवलं ते सरकार लोकांवरती अत्याचार करणारं होतं. थोडक्यात पॉप्युलर अप्रुव्हल ऑफ रूलर्स इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. पॉप्युलर अप्रुव्हल ऑफ रूलर म्हणजे जरी ते त्यांना सत्तेमध्ये सामील होण्याकरता लोकांनी अप्रुव्हल दिलेलं असलं, मतदान करून दिलेलं असलं, सर्वांनी करून दिलेलं असलं मतदान, तरी देखील त्यांचं जे काही आहे तिथे असणं हे पॉप्युलर अप्रुव्हल असणं हे नेसेसरी जरी आहे पण सफिशियंट नाही. निवडून आल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचं शासन देत आहात त्याच्यावर सुद्धा ती डेमोक्रेसी आहे की नाही हे ठरत असतं. आणि ते फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कसं असलं की ती डेमोक्रेसी असते तेच पुढे लिहिलं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू लुक ॲट द इलेक्शन बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू लुक बिफोर अँड आफ्टर द इलेक्शन्स. अशा प्रकारचे काही आकर्षक वाक्य आहेत बघा NCERTमध्ये.
इट इज इम्पॉर्टंट टू लुक ॲट इलेक्शन्स. निवडणुका महत्त्वाच्या आहेतच, बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट, परंतु त्याचबरोबर टू लुक बिफोर अँड आफ्टर इलेक्शन. इलेक्शनच्या अगोदरची काय परिस्थिती आहे आणि इलेक्शनच्या नंतरची काय परिस्थिती आहे, या दोन्ही परिस्थितींचं मागोवा घेणे किंवा त्यांचं काहीतरी समाचार घेणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून फोर्थ फीचर, चौथं जे येतं फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटशी जोडलेलं वैशिष्ट्य, ते म्हणजे काय येतं, अ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट रूल्स विदिन लिमिट्स सेट बाय कॉन्स्टिट्युशनल लॉ अँड सिटिझन्स राईट. की लोकशाहीमधून निर्माण झालेलं सरकार जे आहे ते घटना जी काही तिथली असेल त्या कॉन्स्टिट्युशनल लॉच्या अंडर काम करणारं असेल आणि लोकांच्या हक्कांच्या विरोधात जाणारं नसेल. या 4 प्रकारच्या अटी जर त्या रूलर्सनी पाळल्या, जर त्या इलेक्शन प्रोसेसनी पाळल्या, जर तिथे मतदान करणाऱ्या लोकांना तसे अधिकार असले आणि त्या फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचं जर स्ट्रक्चर तसं असेल, या 4 प्रकारचं, म्हणजे रूलर्स कोण आहेत, ज्यांना निवडून दिले त्यांनाच अधिकार हवेत, एखाद्या लष्करशहाला नको, इलेक्शन हे मुक्त आणि निर्भय निपक्षपाती झालं पाहिजे, सर्वांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे आणि फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे कायद्याचं राज्य तिथे असलं पाहिजे. जर हे असं असेल तरच ती जी डेमोक्रेसीची सुरुवातीची व्याख्या आहे की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल, तर मग ती डेमोक्रेसीची व्याख्या ओके आहे. इथं तुम्हाला आत जाऊन त्या शब्दांना फोडून बघावं लागेल की हां, रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. मग इलेक्शन कसं झालंय, रूलर्सला निवडून दिले पण त्यांच्या हातात अधिकार आहे का, बाय द पीपल म्हणजे कोणते पीपल, आणि फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सरकार कसं आहे, तर ते कसं आहे हे बघावं लागेल, त्याची चिकित्सा करावी लागेल. आणि जोपर्यंत ती चिकित्सा होत नाही तोपर्यंत नुसतेच इलेक्शन झाले, मग काय आहे, निवडणुकीचा फार्स, खोटे इलेक्शन्स जे काही आहे ते करून उपयोगाचं नाही. आता एक साधं उदाहरण देतो, केस स्टडी म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सहकाराचं जाळं आहे, साखर कारखाने आहेत, आपल्याला माहिती आहे. सहकार सम्राट नावाची एक कम्युनिटी महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचा उदय जो आहे तो एका व्यापक प्रकारच्या अत्यंत हितकारक अशा आयडिओलॉजीमधून झालेला आहे की मग सहकारातून आहे ना, विना सहकार नाही उद्धार घोषणा तुम्ही ऐकल्या असतील, किंवा इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा कॉपरेटिव्ह मुवमेंटचा सगळा अभ्यास तो येतो. तर याच्यातनं आपल्याकडे सहकार सम्राट निर्माण झाले. तुम्ही जर गेलात पश्चिम महाराष्ट्रात गेलात किंवा इकडे इतरही काही नगर किंवा नाशिक अशा प्रकारच्या पट्ट्यामध्ये गेलात तर तुम्हाला तालुका पातळ्यांवर सहकारी साखर कारखाने दिसतील आणि त्या प्रत्येक साखर कारखान्याशी संबंधित काही लीडरशिप तिकडे दिसेल, ज्यांना आपण सहकार सम्राट असं म्हणतो. मग या सहकार सम्राटांच्याच आधिपत्याखाली तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. मग तिथल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकापासून जिल्हा परिषदेच्या गटाच्या निवडणुकांपर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलं की ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, झेडपीची निवडणूक असेल, या लोकल बॉडीच्या साधारणतः 3 टायर जे काही आहे तिन्ही टप्प्यांच्या जर निवडणुका आपण बघितल्या तर त्या सहकार सम्राटांच्या आधिपत्याखाली होतात, त्यांच्या मर्जीने त्या बऱ्याचदा तिथे होत असतात. म्हणजे एका अर्थानं आपण जर म्हटलं की रूलर्स जे आहेत, ग्रामपंचायतचं सदस्य असेल, पंचायत समितीचे सदस्य असतील, सभापती असतील, जेडपी सदस्य असतील, ते एका अर्थानं तिथल्या स्थानिक लिडरशिपच्या आधिपत्याखाली ते काम करतात. म्हणजे पाकिस्तानचे परवेज मुशर्रफ ज्या पद्धतीने तिथल्या त्या लोकप्रतिनिधींना कंट्रोल करतात, तशा प्रकारे त्याला ॲनालॉगस जाणारं हे मॉडेल आपल्याला बघता येतं की सहकार सम्राट आणि त्यांचा वर्चस्व असणारे ग्रामपंचायती, पंचायत समिती, तिथे कोणी बंड करायला गेलं तर ह्या सहकार सम्राटांच्या याच्यामध्ये ते हर्डल, अडथळा म्हणून त्यांना ते दिसायला लागतं. मग ह्या निवडणुका ज्या आहेत या खऱ्या अर्थानं लोकशाही आहेत का, हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. उत्तर लिहिताना अशा प्रकारचं काही आपल्याला इनोव्हेटिव्ह विचार करता येतोय का. मी समजावून सांगण्यासाठी उदाहरण देतो महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात की रूलर म्हणजे कोण, की तुम्ही ज्याला मतदान करतायत तो सर्वंकष ॲब्सोल्यूट पॉवर त्याच्याकडे आहे का विचार करण्याची किंवा निर्णय करण्याची, तरच त्याला आपण काय म्हणतो, रूलर असं म्हणतो. आणि शेवटचं जर आपण पाहिलं की फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट की ते कसं असायला पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल लॉशी जोडून त्यांनी ठेवलेलं असायला पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटी इथे समरी डेफिनेशन म्हटली आहे की तेच 4 मुद्दे आता पुन्हा रिपीट केलेत, ते मी फक्त इंग्रजीमध्ये वाचून घेतो. बेसिक डेफिनेशन पुन्हा तीच लिहिली आहे, डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच द रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. यातील कीवर्ड्स एक्सप्लेन करून अधिकची डेफिनेशन आली आहे की डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच पुन्हा रूलर्स आर इलेक्टेड बाय पीपल टेक ऑल मेजर डिसिजन्स. बी, इलेक्शन ऑफर चॉईस अँड फेअर अपॉर्च्युनिटी.
सी दिस चॉईस अँड अपॉर्च्युनिटी इज अवेलेबल टू ऑल द पीपल, सगळ्या लोकांना ते असायला पाहिजे. आणि डी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्सरसाइज ऑफ दिस चॉईस लीड्स टू अ गव्हर्नमेंट लिमिटेड बाय बेसिक रूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड सिटिझन्स राईट. चार मुद्द्यांना 4 वैशिष्ट्य त्यांनी म्हटलेलं आहे. आता या चॅप्टरचा तिसरा भाग वाय डेमोक्रेसी, लोकशाही का आवश्यक आहे. मग त्यांनी काही विद्यार्थ्यांचे संवाद, काल्पनिक संवाद त्यांनी त्या NCERTमध्ये दिलेले आहेत. की एक विद्यार्थी म्हणतो की अरे आपल्याकडे तर मग लोकशाहीला खूप वेळ जातो ना. आपणही शाळेत असताना तुमच्यापैकी बरेच जण मधल्या सुट्टीत अशी चर्चा करायचे की नाही आपल्याकडे एखादा हुकुमशहा असला पाहिजे. आणि मग काय होतं की भारतामध्ये खूप वेळ लागतो. मग ते संसदेमध्ये चर्चा करायची, मग धोरणं ठरवायची, मग खूप लोकांची मतं घ्यायची. त्यापेक्षा एक चांगला हुकुमशहा आणा, तो धाड 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 निर्णय घेईल, हिटलरसारखा, मुसोलिनीसारखा. अशी प्रतिपादनं असतात डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये. ही जी प्रतिपादनं आहेत, ही जी आर्ग्युमेंट्स आहेत, ही कशी चुकीची आहेत याचं खंडन जे आहे ते या भागामध्ये वाय डेमोक्रेसीमध्ये त्यांनी केलेलं आहे. की काय आर्ग्युमेंट्स साधारणतः डेमोक्रेसीच्या विरोधात दिलेले असतात. की आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट डेमोक्रेसी बघा वाय डेमोक्रेसीच्या खाली ते आता पहिलं वाक्य जे आहे ना कंसातलं, रिअल डेमोक्रेसी कांट बी कम्पेअर्ड विथ आयडियल डेमोक्रेसी डिक्टेटरशिप, ते आपण नंतर बघूया. काय म्हटलंय, चेंजिंग लीडर्स. की डेमोक्रेसीच्या विरोधात साधारणतः काय क्रिटिसिझम केलं जातं की सतत 5 वर्षांनी, काही विशिष्ट 6 वर्षांनी, 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे लीडरशिप बदलली जाते आणि त्यामुळे धोरणांमध्ये स्टॅबिलिटी राहत नाही. हे पहिलं लोकांकडून येतं. सेकंड, पॉलिटिकल कॉम्पिटिशन अँड पॉवर प्ले, नो मोरॅलिटी. राजकीय स्पर्धा इतकी असते त्यामुळे कुठलीही नैतिकता तिकडे उरत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, भारताच्या राजकारणामध्ये जे चाललेलं आहे कोलांटुड्यांचं राजकारण तुम्ही जर बघत असाल तर कुठलीही नैतिकता उरलेली नाही. हे क्रिटिसिझम तिथे योग्य लागू होतं. 3, डिले ड्यू टू मेनी पीपल अँड कन्सल्टेशन. अनेक लोकांचा सहभाग त्या डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये असल्यामुळे उशीर होतो निर्णय घ्यायला. हे तिसरं टीका. चौथं, इलेक्टेड लीडर्स डोंट नो बेस्ट इंटरेस्ट ऑफ द पीपल. निवडून आलेल्या लोकांना केवळ स्वतःच पडलेली असते, त्यामुळे त्यांना लोकांचं हित नेमकं कशात आहे याची काळजी किंवा भ्रांत नसते. करप्शन, भ्रष्टाचार मोठा आहे. आणि ऑर्डिनरी पीपल डोंट नो व्हॉट इज गुड फॉर देम. सामान्य माणसांना ते ज्ञातच नसतं. अशा प्रकारची काही आर्ग्युमेंट्स केली जातात डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट. म्हणून डेमोक्रेसी वाईट आहे का, तर नाही. डेमोक्रेसीचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की डेमोक्रेसीत राहिल्यानंतर डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट बोलता येतं. यू कॅन टॉक अगेन्स्ट डेमोक्रेसी इन द डेमोक्रेसी. हा डेमोक्रेसीचा खरं तर पहिला फायदा आहे. तुम्ही डेमोक्रेसीत असताना डेमोक्रेसीला नावं ठेवू शकता, लोकशाहीत राहताना तुम्ही लोकशाहीला नावं ठेवू शकता, हुकुमशाहीत राहताना तुम्ही हुकुमशाहीला नावं ठेवू शकत नाही. नॉर्थ कोरियाची परिस्थिती तुम्ही बघितली, रशियाची परिस्थिती जर तुम्ही बघितली, चायनामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. म्हणजे डेमोक्रेसीचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही नावं ठेवू शकता डेमोक्रेसीला, डेमोक्रेसीत राहून सुद्धा. आर्ग्युमेंट्स फॉर डेमोक्रेसीमध्ये काय तेच येतं की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज बेटर गव्हर्नमेंट बिकॉज इट इज मोर अकाउंटेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. उत्तरदायित्व असलेलं सरकार आहे. लोकशाहीयुक्त शासन किंवा लोकशाहीचं शासन हे सर्वात चांगलं शासन काय आहे, कारण त्यात उत्तरदायित्व असतं. आणि त्याचं उदाहरण देताना त्यांनी चीनचं उदाहरण दिलं आहे. 1958 ते 1959 नोटमध्ये बघा, 3 वर्षांच्या कालावधीमध्ये चीनमध्ये दुष्काळ आला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 करोड माणसं मृत्युमुखी पडली. 3 करोड माणसं. भारत त्या चीनच्या जवळ आहे, तरीही भारतामध्ये अशा प्रकारचा दुष्काळ स्वातंत्र्यानंतर आला नाही. मी काय म्हणतोय, स्वातंत्र्यानंतर आला नाही. स्वातंत्र्याच्या पूर्वीचे दुष्काळ आहेत. बंगालचा दुष्काळ आहे आपल्याला माहिती आहे का, कारण ब्रिटिशांच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या अकाउंटेबल नव्हत्या, लोकांच्या प्रति ते उत्तरदायी नव्हते. म्हणून ब्रिटिशांच्या काळात भारतात फेमिन होत होते. चायनामध्ये ते झाले 1958, भारतामध्ये 1958ला तसं झालं नाही. एवढी माणसं दगावली नाहीत आपण चायनाच्या एवढे जवळ असून सुद्धा. त्याचं कारण नेहरूंच्या काळामधलं जे काही सरकार आहे किंवा काँग्रेसचं त्या काळातलं सरकार, रादर आपण भारत सरकार म्हणूया, ते सरकार किंवा ती लोकशाही लोकांसाठी अकाउंटेबल होती. चायनामधलं त्यावेळेचं जे काही गव्हर्नमेंट आहे ते डेमोक्रेटिक नसल्यामुळे ते अकाउंटेबल नव्हतं आणि त्याच्यामुळं तेवढी जीवितहानी आणि तो दुष्काळ तिकडे आला. दुसरा काय मुद्दा आहे डेमोक्रेसीच्या समर्थनार्थ, डेमोक्रेसी इम्प्रूव्ज द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग. जरी खूप लोकांचा सहभाग असला तरी मग काय होतं की घाईघाईनं निर्णय घेतले जात नाहीत. तुम्ही घेऊ पाहत असलेल्या निर्णयांमध्ये काय धोके असू शकतात याची जाणीव त्या लॉंग प्रोसेसमध्ये तुम्हाला होऊ शकते. डाऊट्स तिथे काढले जातात, त्याच्यातनं घाई करून निर्णय होत नाही आणि त्याच्यामुळं इम्प्रूव्ज द क्वालिटी
डिसिजन मेकिंगची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं तिकडे येतात. तिसरं, डेमोक्रेसी प्रोव्हाइड्स मेथड टू डील विथ डिफरन्सेस अँड कॉन्फ्लिक्ट्स. भारतासारखा देश आहे जिथे अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे समुदाय इथे आहेत. तर या वेगवेगळ्या समुदायांशी डील करताना काय आहे की एक मेथड जी काही आहे, एक प्रकारे आपल्याला तिथे एक मेकॅनिझम मिळतो. जर हुकुमशाही असती तर एखाद्या समुदायाला योग्य वाटणारा निर्णय पटकन घेऊन टाकला जाईल, त्यातनं दुसरा समुदाय कदाचित दुखावला जाईल. म्हणजेच काय आहे की डेमोक्रेसीमुळं सगळ्यांशी डील करता येतं, सगळ्यांची मतं विचारात घेता येतात. पुढचा मुद्दा, डेमोक्रेसी एनहान्सेस द डिग्निटी ऑफ सिटिझन्स. जनतेची जी डिग्निटी आहे, प्रतिष्ठा आहे, मानवी प्रतिष्ठा, त्या नागरिकांच्या प्रतिष्ठेला एक प्रकारचा बढावा, एक प्रकारची चालना लोकशाहीमुळे मिळते, हुकुमशाहीत ते होत नाही. आणि चौथा मुद्दा, डेमोक्रेसी इज बेटर दॅन अदर फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट बिकॉज इट अलाउज अस टू करेक्ट इट्स ओन मिस्टेक्स. डेमोक्रेसीमध्ये एखाद्या वेळेला निर्णय जरी चुकला तरी तो निर्णय बदलण्याची क्षमता ही डेमोक्रेसीमध्ये असते. मग कधी कधी शासक, रूलर्स तो निर्णय बदलू शकतात आणि जर त्यांनी तो बदलला नाही तर जनता शासकांनाच बदलते. ते वाक्य मी तिथे लिहिलं आहे, आयदर द रूलर्स हॅव टू चेंज देअर डिसिजन्स. एकतर सरकारला किंवा शासकाला निर्णय बदलावा लागेल, ऑर द रूलर्स कॅन बी चेंज्ड, नाहीतर मग तेच बदलले जातील. म्हणूनच काय आहे, डेमोक्रेसी हा त्यातल्या त्यात इतर प्रकारच्या फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, शासन व्यवस्थेशी तुलना करता आजच्या घडीला उपलब्ध असणारा बेस्ट पर्याय मानला जातो. आणि शेवटचं ब्रॉडर मिनिंग, व्यापक अर्थ काय आहे की आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. हां, आणि पहिलं वाक्य जे आपलं सुटलं होतं, मी म्हटलं होतं की नंतर बोलतो, की ते जे वाक्य आहे इकडे, हां, व्हाय डेमोक्रेसीच्या खाली, की रिअल डेमोक्रेसी कांट बी कम्पेअर्ड विथ आयडियल डिक्टेटरशिप. बऱ्याच वेळेला चर्चा अशी केली जाते, पण जर एखादा चांगला माणूस आला, हुकुमशाह आला आणि तो धाड निर्णय घेईल, पाकिस्तानचा काय मुद्दा आहे तो एकदाच निपटवून टाकेल, फलाना काय मुद्दा आहे तो एकदाच निपटवून टाकेल, अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये होत असते. हे डेमोक्रेसीचं काही खरं नाही. अशा प्रकारची चर्चा करणारी माणसं ही इग्नोरंट असतात, अनभिज्ञ असतात, त्यांना त्यातलं फारसं काही कळत नाही, म्हणून ती अशी मोकाट विधानं करतात. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अशी विधानं करणं याचा अर्थ मग काहीतरी गफलत होती. कारण NCERTने ती गफलत तुम्हाला सांगितली की यू आर कम्पेरिंग रिअल डेमोक्रेसी, यू आर कम्पेरिंग रिअल डेमोक्रेसी म्हणजे वास्तवात तुम्हाला उपलब्ध असणारी जी लोकशाही आहे तिची तुलना तुम्ही आयडियल डिक्टेटरशिपशी करत आहात. एक आदर्श माणूस असलेल्या हुकुमशहाबरोबर तुम्ही वास्तवात असलेल्या लोकशाहीची जर तुलना कराल तर तुमची फसगतच होईल. तुम्ही आयडियल डेमोक्रेसीची तुलना जर आयडियल डिक्टेटरशिपशी केली तर समजण्यासारखं आहे. आदर्श लोकशाहीची तुलना जर तुम्ही आदर्श हुकुमशहाशी केली तर समजण्यासारखं आहे. पण तुम्ही वास्तवातल्या साधारण अशा लोकशाहीची तुलना आदर्श अशा हुकुमशहाशी करत आहात, जे की चूक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो NCERT पुढे कोडून काढतं, आदर्श हुकुमशाही अशी काही नसतेच. कारण जगाचा इतिहास आहे की या देशामध्ये, या जगामध्ये आदर्श हुकुमशाह असं काही नसतं. कुठलाही हुकुमशाह असला की त्याच्यामध्ये पॉवरविषयीची ग्रीड, पॉवरविषयीची लालसा निर्माण होते आणि त्या अनिर्बंध सत्तेच्या हव्यासातून आणि त्या सगळ्या लालसेतनं तो जनतेवरती अन्यायच करत जातो. हा जगाचा इतिहास आहे. डिक्टेटर्स हे बहुतांश क्रूर आणि निर्दयीच राहत आलेले आहेत. त्यामुळे एखादा डिक्टेटर सत्तेवर आल्यानंतर कदाचित 5-6 महिने, 1 वर्षभर तो काहीतरी न्यायी निर्णय घेईल, पण नंतर तो पुन्हा जनतेला खायलाच लागतो. त्यामुळं लोकशाहीची तुलना कोणत्याही अर्थानं डिक्टेटरशिपशी होऊ शकत नाही. शेवटचा मुद्दा, ब्रॉडर मिनिंग जे आहे की भारतामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे का? कारण भारतात लोकसंख्या खूप आहे, तेवढं वेळ नाही आहे लोकांना स्वतः सत्तेत सहभागी व्हायला, तेवढे स्किल्स नाही आहेत, म्हणून आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. याच्यावर आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये बोलणार आहोत. आणि शेवटची, डेमोक्रेसी बियॉन्ड गव्हर्नमेंट समजावून घेणं गरजेचं आहे, कारण डेमोक्रेसी कॅन बी अप्लाइड टू ऑल स्पियर्स ऑफ लाईफ. सगळ्या जगण्याच्या भागामध्ये लोकशाही गरजेची आहे. इवन NCERTत उदाहरणं दिली आहेत की आपल्या घरातल्या निर्णयांमध्ये सुद्धा आपण म्हणतो की वी आर व्हेरी डेमोक्रेटिक फॅमिली, वी आर व्हेरी डेमोक्रेटिक सोसायटी, वी आर व्हेरी डेमोक्रेटिक कंपनी. असं ते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकशाही म्हणजे काय, सर्वांचे मत विचारात घेऊन त्यातल्या त्यात जे बेस्ट आहे
ते डिलिव्हर करणं म्हणजे लोकशाही आहे. आणि शेवटी स्ट्रेंथ अँड वीकनेस ऑफ डेमोक्रेसी म्हणून एक वाक्य मी तिथे लिहिलं आहे. द फेथ ऑफ कंट्री डिपेंड्स नॉट जस्ट ऑन व्हॉट द रूलर्स डू. एखाद्या राष्ट्राचं भवितव्य केवळ त्या राष्ट्रामध्ये असलेल्या शासकांवर अवलंबून नसतं. मी दोन्ही भाषांमध्ये बोलतोय. जे मराठीमध्ये जरी नोट्समध्ये काही मराठी नसेल तरी माझ्या लेक्चरमधून तुम्ही ते पकडून तुमच्या नोट्समध्ये कन्वर्ट करू शकता. द फेथ ऑफ द कंट्री डिपेंड्स नॉट जस्ट ऑन व्हॉट द रूलर्स डू. काय आहे, राष्ट्राचं जे भवितव्य आहे ते केवळ त्यांच्या शासकांनी काय केलं किंवा ते काय करतात याच्यावर अवलंबून नसतं, बट मेनली ऑन व्हॉट वी ॲज सिटिझन्स डू. परंतु ते अधिकतर रीतीने आपल्यावर म्हणजे तिथल्या नागरिकांवर जास्त अवलंबून असतं. आणि हेच दिस इज व्हॉट डिस्टिंग्विश्ड डेमोक्रेसी फ्रॉम अदर गव्हर्मेंट्स, अदर फॉर्म ऑफ गव्हर्मेंट. म्हणजे हे जे वाक्य आहे की डेमोक्रेसीमध्ये लोकांचा वाटा अधिक असतो, लोक काय करतात याच्यावर त्या राष्ट्राचं भवितव्य, शासक काय करतात याच्यापेक्षा जास्त असतं. आणि हाच मुद्दा लोकशाहीला इतर प्रकारच्या शासन व्यवस्थेपासनं भिन्न करतो, विलग करतो आणि तिचं महत्त्व पटवून देतो. लक्षात येतंय? सो या चॅप्टरमध्ये आपण बेसिक डेमोक्रेसीची डेफिनेशन बघितली की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच रूलर्स आर इलेक्टेड बाय द पीपल. आणि त्याच्यातले जे 4 महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्या डेफिनेशन्स आपण आणखी बघितल्या आणि ती 4 वैशिष्ट्ये त्याच्यावरून तयार केली. डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट कोणती आर्ग्युमेंट आहेत आणि कोणती फॉर आर्ग्युमेंट आहेत ते बघितलं. आणि सरते शेवटी डेमोक्रेसीविषयीची काही महत्त्वाची वाक्य आपण तिथे बघितली. लक्षात येतंय? या लेक्चरच्या ह्या ज्या नोट्स आहेत या सुभाष IAS या टेलिग्राम चॅनलवरती दुपारीच आलेल्या आहेत. हाच क्रम आपला चालू राहील 9वी ते 12वी पर्यंतच्या पॉलिटिकल सायन्सच्या सगळ्या NCERT संपेपर्यंत. नोट्स जे आहेत त्या सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर येतील, PDF नोट्स, आणि त्याचे लेक्चर याच चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मिळत राहतील. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मला वाटतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. 3रा चॅप्टर घेऊन आपण उद्या भेटूया. धन्यवाद.